आज मी बनवत आहे एक पौष्टिक नाश्ता. त्याच्यासाठी मी घेतलाय बटाटा, बीट आणि गाजर. आणि मी बीट आणि बटाटा हा कुकरला लावला आणि 3 शिट्ट्या दिल्या. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 4 शिट्ट्या देखील देऊ शकता. त्यानंतर मी बटाटा, गाजर आणि बीट किसून घेतलं. नंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पालक हे बीट आणि गाजरच्या मिश्रणामध्ये मिक्स केलं. त्यानंतर मी त्याच्यात गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारी, बाजरी, नाचणीचं पीठ आणि तसंच चण्याच्या डाळीचं पीठ देखील टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकले. त्यानंतर मी त्याच्यात 2 चमचे तीळ टाकले. तसेच आमचूर पावडर, काळी मिरी, जिरा पावडर आणि हळद आणि तिखट चवीनुसार टाकले. आणि नंतर हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं. कणिक चांगली मळून झाली की मी ती एक 10-15 मिनिटात अशीच ठेवली आणि त्यानंतर पराठे लाटायला घेतले. आणि या पराठ्यांना मी तूप लावते. तुम्ही तेल देखील लावू शकता. आणि हे पराठे मी फुलून देत नाही, कारण ते कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठामुळे आणि कुरकुरीत आम्हाला आवडतात. त्यामुळे मी शक्यतो हे फुलून देत नाही. तुम्हाला जर कुरकुरीत नसेल आवडत तर तुम्ही फुलून देऊ शकता त्यात.
आवडली नसेल आणि तुम्हाला काही एक्स्ट्रा ॲड करायला सांगायचं असेल तरी देखील मला कमेंटमध्ये सांगा.